याची म्हणजे चौकशी करावी लागणार. मला असं वाटतं की दिदी त्याला इंग्रजीत म्हणतात ओव्हर सिम्प्लिफिकेशन. कारण मी 2 मुलींना भेटलो, यंग गर्ल्स, त्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये होत्या. मग त्याचा आणि समोरचा पॅसेंजरचा घातण्याचा प्रश्न कुठे येतो? त्यांना विचारलं मी, लटकत होता का? म्हणाले नाही. तशाच पद्धतीने अनेक पॅसेंजर प्रत्येकाशी बोललो, तर त्यात मागे ओव्हरपॅक म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी जास्त सामान होतं ना, घातला गेला. देर इज अ पॉसिबिलिटी की शार्प टर्न आहे, स्पीड घेताना गाडी जसे असते तसे घासते. ह्या पॅसेंजरना असंच वाटतं की गाडी घातली गेली. गाडी घातली जाऊ शकत नाही, परंतु मध्ये पॅसेंजर आहेत, तर पॅसेंजरला समोरची गाडी हल्ल्याचा धक्का बसू शकतो. मागे बॅगचा मुद्दा आहे. आम्हीही प्रवास करतो आणि प्रवाशांशी बोललो. ट्रेनमधून प्रवास करताना लोक मागे बॅग कधीच घेत नाही, बॅग पुढे घेतात. दुसरा प्रश्न असा आहे की 3 आणि 4 नंबरचा प्लॅटफॉर्म जो आहे मुंब्र्यातला, इथं दिवाळी दिशेने शार्प टर्न आहे. हेमंत कुमार जे DIG आहेत त्यांनी देखील त्या बाबतीत भाष्य केलेलं आहे. तर त्या बाबतीत काही सुधारणा केली जाईल का? सिक्युरिटी एजन्सीत त्यांना सांगितलं जाईल का? मी एवढंच सांगतो की मी स्वतः या विषयात थेटपर्यंत लक्ष देऊन पाठपुरावा करणार. रेल्वे सेफ्टी कमिशनच्या चेअरमॅनची मी स्वतः भेट घेणार, हे सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आणि तिथून एक स्पेशल टीम येऊन सगळं सायंटिफिकली याचा विचार केला जाणार आणि जे काय करेक्शन करण्याची गरज असेल ते केलं जाईल.